मी दादांच्या बरोबर आहे ते सांगायला मी तिथे मला गेले होते मी तर अक्षरशः मी ओक्सांबोक्षी रडले तिथं. अजितदादांना बरोबर घेऊन चालणं हे सुरेशबाईंना जमलं नाही. आणि मग पुण्यामध्ये मी अजित पवारांचा महापौर होऊच देणार नाही ही त्यांची भूमिका होती. तोच मला संदेश होता की जेव्हा महापौर होण्याची संधी मिळेल तेव्हा माझा चान्स लागेल. आणि ते 2098 साल होतं आणि मी 2008ला झाले महापौर. अगदी म्हणजे 10 वर्षानंतर झाले त्याच्यानंतर. बरोबर. आणि अशा पद्धतीनं मी त्याला खूप विरोध केला आणि मी त्यांच्याबरोबर गेले नाही, मी पार्टीबरोबर राहिले. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. नवराष्ट्राचा जो महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू आहे त्याबद्दलचे सगळ्या बातम्या तुम्ही बघता आहात. पण आम्ही एक विशेष कार्यक्रम तुमच्या समोर जो घेऊन आलेलो आहे तो आहे माजी महापौरांच्या मुलाखती. आणि त्यामध्ये आजच्या माझ्या पाहुण्या आहेत राजलक्ष्मीताई भोसले, ज्या पुण्याच्या महापौर राहिलेल्या आहेत. राजलक्ष्मीताई, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते. नमस्ते. पहिली ओळख त्यांची जर करून द्यायची झाली तर खरं म्हणजे राजकारण त्यांनी कदाचित आपल्या आजोबांकडून शिकलेलं असेल. कारण गणपतराव नलावडेजी 42 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांचे आजोबा राजकारणामध्ये होते. त्यांचे पुणे महानगरपालिकेत, पुणे नगरपालिका आणि नंतर महापालिका 42 वर्ष तब्बल ते त्या राजकारणामध्ये सक्रिय होते. वडील त्यांचे विधाते साहेब नामवंत वकील होते आणि अतिशय प्रतिष्ठित असं ते घराणं. आणि मग भोसले घराण्यामध्ये त्या आल्या आणि राजकारणामध्ये त्यांची स्वतःची सुद्धा कारकीर्द अतिशय लक्षणीय, चर्चित अशी राहिलेली आहे. पुण्याचा जो पुणे पॅटर्न म्हणून उदयास आला होता, ज्याची चर्चा राज्यभर झाली आणि आजही जेव्हा केव्हा युतीचे काही वेगळे प्रयोग होतात, वेगळ्या विचारधारांच्या पक्ष लोक एकत्र येतात, तेव्हा पुणे पॅटर्न हा उल्लेख नक्की येतो. तर त्या पुणे पॅटर्न मध्ये त्या महापौर झाल्या. कसं ते चर्चा आपण करणार आहोत. कारण ताई, तेव्हा पुणे महापालिका असो किंवा पुण्याचं राजकारण असो, एकेका नेत्याचा काळ असतो. आणि तेव्हा सुरेशभाई कलमाडी सबसे बडा खिलाडी अशी चर्चा होती. त्याला छेद देऊन, काँग्रेसला छेद देऊन, म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस हे तेव्हा एकत्र आले होते. हो. आणि 2007 मध्ये तुम्ही महापौर झालात. हो. तुम्हाला असं वाटलं होतं का, एकतर पहिली गोष्ट राजकारणात जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा, की महापौर पदापर्यंत जाऊ आणि अशा वेगळ्या पॅटर्न मधनं महापौर होऊ? महापौर पदापर्यंत जाऊ की नाही, जाईन की नाही याच्याबद्दल फार विचार केला नव्हता. कारण नुकतंच राजकारणात आल्यानंतर एकदम एवढं मोठं कोणी स्वप्न पाहत नाही. पण काम उत्तम करीन आणि चांगल्या पद्धतीनं मी लोकांना सेवा देईन याचा मात्र मला कॉन्फिडन्स होता. आणि त्या याच्यामध्ये पुणे पॅटर्न मधनं महापौर होईन याचा विचार मात्र अजिबात नव्हता. मग तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा महापौर बरं, पहिलं राजकारणात कसं यायचं ठरवलं हे सांगा. आणि महापौर तुम्ही होणार आहात हा पहिला संदेश कोणी दिला? हा, मी सांगते तुम्हाला. संदेश नाही, पण मला अंदाज कुठेतरी मिळाला होता. आणि तो पण 10 वर्ष आधी मिळाला होता. कसं काय? ज्या वेळेला कलमाडी साहेबांनी पुणे आघाडी काढली, हो, विकास आघाडी, त्यांनी काँग्रेस पक्षामधनं अतिशय त्यांचा राजकीय उच्चतम असं स्थान असताना त्यांनी ती पुणे आघाडी काढली. त्या पुणे विकास आघाडी, विकास आघाडी. आणि त्यावेळेला ती, मला सुद्धा सुरेशबाईंची खूप चांगलेच माझे संबंध होते. त्यांनी पण मला खूप रिस्पेक्ट देऊन खूप संधी दिल्या होत्या काम करण्याच्या. पण ज्या वेळेला त्यांनी हा निर्णय घेतला त्या क्षणी कोणाला काहीही माहित नव्हतं. पवार साहेब दिल्लीत होते आणि बाकीचे नेते कुणीच नव्हते तिथे. अभय छाजेडांचं जे ऑफिस होतं याच्यामध्ये स्वारगेट जवळ स्वयंवर मंगल कार्यालयाच्या मागे ऑफिसमध्ये जाऊन आम्हाला तिथे फॉर्म सह्या करायला सांगत होते. मलाही काही माहित नाही, मी एका लग्नाला जाणार होते, म्हटलं आधी जाऊन फॉर्म सही करावी आणि जावं. तिथे गेल्यानंतर तो फॉर्म मला त्यांनी सांगितलं. आबा बागुल होते, अरुण दिमदिमे होते, अभय चाजेड होते, चंद्रकांत चाजेड होते. हा धरा, हा फॉर्म सही करा. तर मी म्हटलं की द्या ना मला, 3 ओळी होते वाचायला. तर आबा मला म्हणाला, का आमच्यावर विश्वास नाही का, हा फॉर्म तुम्ही सही करून द्या. म्हटलं नाही, माझे वडील वकील आहेत आणि त्यांनी मला असं शिकवलंय
की कुठलाही कागद न वाचता सही करायची नाही. आणि मग मी तो वाचला. मी राजलक्ष्मी भोसले स्वतःच्या इच्छेने काँग्रेस पार्टी सोडत आहे आणि पुणे विकास आघाडी जॉईन करत आहे. तर म्हणले हे काय आबा, नाही 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 ते असंच आपलं नाही. म्हणलं मी नाही सही करणार इथे. आणि माझ्या लक्षात आलं काहीतरी घोळ आहे तिथे, म्हणून मी तिथे विरोध केला. मी एकटी विरोध करणारी होते आणि सगळ्यांना मी सांगत होते बाहेर जाऊन की सह्या करू नका, सह्या करू नका. महिला नगरसेवकांना तर पोट तिडकीने सांगत होते. पण माझ्या पुढे 4 सिनियर लीडर होते, ते सांगत होते. आणि मग शेवटी ते मला सांगितलं नाही नाही पवार साहेबांनी सांगितल्याशिवाय असं थोडी होईल. मी म्हटलं मग त्यांनी आम्हाला सांगू देत ना. बरोबर. आणि अशा पद्धतीने मी त्याला खूप विरोध केला आणि मी त्यांच्याबरोबर गेले नाही. मी पार्टी बरोबर राहिले. त्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये आम्ही 9 की 11 नगरसेवक फक्त होतो. अंकुश काकडे, मी, निलेश, पद्मा गोळे, जगताप आणि असे 2-4 होते. आणि बाकी 70 लोक पलीकडे गेले होते. त्यावेळेला जेव्हा महापौर पदाची, मला त्यावेळेला महापौर पद मिळालं असतं कलमाडींकडनं, तसे मला सगळ्या हे पण होत्या. परंतु मला पक्ष सोडणं आणि पवार साहेबांना सोडून हे करणं मला बरोबर वाटलं नाही. तर त्यावेळेला जेव्हा महापौर पदाची निवडणूक आली त्यावेळेला आम्ही काही महापौर होऊच शकत नव्हतं, आमच्याकडे तेवढं संख्याबळ नव्हतं. पण मला फॉर्म भरायला सांगितलं होतं मी आणि नानी ढोले पाटलांना. पण विड्रॉलच्या दिवशी मला पवार साहेबांचा सकाळी 9 वाजता फोन आला की आज विड्रॉल आहे ना. म्हटलं हो. तर साहेब म्हणाले मग काय करता. म्हटलं साहेब मी मॅक्सिमम एखादा नगरसेवक फोडू शकेन, मला निवडून येणं वगैरे काही शक्य नाही. ते म्हणले नाना ढोले पाटील म्हणतायत की मी नानींना निवडून आणेन. म्हटलं साहेब मी विड्रॉ करते, त्यांना तिकीट द्या. समोर दिसत होतं चित्र. बरोबर. मग मी त्यावेळेला विड्रॉ केला. तेव्हा मला फोनवर साहेब म्हटले होते की मी लक्षात ठेवीन आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला पहिली संधी देईन. तोच मला संदेश होता की जेव्हा महापौर होण्याची संधी मिळेल तेव्हा माझा चान्स लागेल. आणि ते 2098 साल होतं आणि मी 2008ला झाले महापौर. अगदी म्हणजे 10 वर्षानंतर झाले त्याच्यात. पण मग महापौर पद झाल्यानंतर काय झालं की आपल्याकडे पुण्यामध्ये अगदी कमलताई व्यवहारे असतील, वंदनाताई असतील. म्हणजे मी 98ला मी पुण्यात, 97-98च्या काळात मी पुण्यात आले तेव्हा वंदनाताई महापौर झालेल्या होत्या. महिला महापौरांची एक परंपरा सुरू झाली आपल्याकडे आणि मग त्यानंतर 7-8 नावं आली ज्यामध्ये मुक्ताताई शेवटच्या. तर तुमच्या डोळ्यासमोर काय अजेंडा होता. कारण कसं होतं की जेव्हा त्यावेळी महिलांना आरक्षण मिळालं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि त्या निवडणुकीच्या राजकारणात महापौर पदापर्यंत यायला लागल्या, तेव्हा असं वाटायचं की म्हणजे मला आठवतं की अगदी मान्यवर संपादक सुद्धा विल दे रोल चपातीज वगैरे असे लेख लिहायचे आणि महिलांच्या मागून सूत्रधार घरातले कोणीतरी असणार असं होतं. पण तुम्ही जेव्हा आलात तेव्हा मग तुमचा अजेंडा काय होता. राजकारणामध्ये महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला होता का. नेमकं काय वातावरण. नाही, याच्यामध्ये काय गोष्ट होती, लहानपणापासून माझे वडील आमच्या गावातले पहिले वकील होते. माझे वडील, आजोबा, काका हे सगळी मंडळी सुशिक्षित होती आणि मला कधीही मुलगी म्हणून वाढवलं नाही. मला मुलगा म्हणून, मुलासारख्या ज्या आमच्या घरात मुलांना सुविधा त्यांच्यापेक्षा जास्त मला होत्या, कारण मी त्याचा पाठपुरावा करायची सतत. आणि वडिलांनी त्यावेळेला खूप वाटेल त्या प्रश्नाची उत्तरं, माहिती पुरवणं हे सगळं त्यांनी केलं. मला ज्या ज्या गरजा, बौद्धिक गरजा होत्या त्या सगळ्या पुरवल्या आणि त्यामुळे माझ्यात एक कॉन्फिडन्स निर्माण झाला की मी इतरांच्या पेक्षा कमी नाहीये, पुरुषांच्या पेक्षा. त्यामुळं वेगळं असं मी काही करीन पेक्षा मी उत्तम करेन असं मला नेहमीच वाटायचं. आणि मी माझं सर्वस्व द्यायची, प्रत्येक गोष्टीत झोकून देण्याचा एक स्वभाव होता. कारण मी ते स्वीकारलं होतं, ते आवडीमुळे स्वीकारलं होतं. कोणाच्याही दडपणाखाली किंवा मला आता हे केलंच पाहिजे, राजकारणात गेलंच पाहिजे असं अजिबात नव्हतं. मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं, किंबहुना हट्टाने म्हटलं तरी चालेल, कारण माझी मुलं त्यावेळेला दोन्ही परदेशात शिकत होती. मिस्टर अजिबात राजकारणात सक्रिय वगैरे नव्हते. त्यामुळे त्या सगळ्यांनी मला 10 वेळा सांगितलं की तू या फंदात पडू नकोस, तुझा विचार आणि तुला ज्या ह्याच्यात राहावं लागेल तिथे तुला खूप कॉम्प्रोमाइज करावं लागेल. पण मला असं वाटलं नाही की मी माझ्या विचारांची कधी कॉम्प्रोमाइज करेन. त्यामुळे मला पूर्ण कॉन्फिडन्स होता की जे काही करेन ते उत्तम करेन.
मग तुम्ही आल्यानंतर जेव्हा कारण कुठलीही महिला जेव्हा येते तेव्हा तिचा दृष्टिकोन अतिशय वेगळा असतो, कारण ती बारीक बारीक गोष्टींचा विचार करते. हो. म्हणजे त्यावेळी तुम्ही पिंक टॉयलेटचं मला अजून आठवतं की त्याची चर्चा बरीच झाली की ते तुम्ही आणायचा प्रयत्न केला. नंतर महिलांसाठी एक STD PCOचे तेव्हा बॉक्स होते, कॉल बॉक्स, त्याचा एक छोटा प्रयोग झाला. अर्थात प्रयोग यशस्वी अयशस्वी होणं हा भाग वेगळा, पण तेव्हा तुमच्या समोर महिलांच्या दृष्टिकोनातनं काय अजेंडा होता आणि शहराच्या दृष्टिकोनातनं काय काय अजेंडा, कुठले कुठले प्रश्न होते? कारण BRTSचं पण तुमच्याच काळात झालं. नाही, त्यावेळेला ना मी एक दोनदा युरोपला जाऊन पण आलेली होते, तर मला असं सतत वाटायचं की इथं एवढं चांगलं सगळं होतं, मग आपल्याकडे का नाही. त्यामुळे मी तिकडनं खूप फोटो आणायची, मी अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करायची, त्यांच्याबरोबर बसायची. किंबहुना एकदा एक लंडनमध्ये एक स्पर्धा होती, वेगवेगळ्या शहरांच्या, वेगवेगळ्या देशातल्या उत्तम शहरांच्या मध्ये ज्या गुड प्रॅक्टिसेस आहेत त्या इतरांनी कशा त्याच्याबद्दल बघाव्या कराव्यात. पण ती मुदत निघून गेल्यानंतर सुद्धा मी ऍज अ महापौर म्हणून त्यांना मी पत्र लिहिलं आणि आम्हाला मुदत वाढवून द्या, आम्हाला त्याच्यात पार्टिसिपेट करायचंय. कमिशनरांना पटवलं, कारण खर्च थोडासा होता सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन जाणं वगैरे. आणि आम्ही तिथे जाऊन लंडनमध्ये बार्सिलोना आणि अमेरिकेतली एक महत्वाचं शहर होतं, त्या दोन्ही शहरांबरोबर कॉम्पिटिशन करून आम्ही ती स्पर्धा जिंकली. मी अधिकाऱ्यांना घेऊन गेले होते, त्यांना शिकण्याची संधी मिळाली, चांगल्या गोष्टी आपण कशा करू शकतो, त्यांच्या काय घेऊ शकतो, आपल्या अशा अनेक गोष्टीमध्ये अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून आपण हे कसं करूयात, ते कसं करूयात, अशा खूप गोष्टी त्यावेळेला केल्या. शहरात थुंकण्याला बंदी केली, त्याच्यावरती आपण हे केलं. पाण्याच्या बाबतीमध्ये जिथं खूप प्रॉब्लेम होते, मी निवडून आले त्यावेळेला शहरात अनेक ठिकाणी, काही ठिकाणी पाईपलाईन नव्हत्या, काही ठिकाणी पाणी पोचत नव्हतं, अशा ठिकाणी बोरवेलचा प्रस्ताव केले की इमिजिएट त्यांना सुविधा वापरायला पाण्याची. त्याच्यानंतर काही ठिकाणी MSCB आणि आपल्यामध्ये काही गोष्टींचे एकत्र बसून त्यांच्या काही ठिकाणी ज्या लाईट पोचत नव्हती किंवा काही ठिकाणी खूप जाळं होतं त्यांचं वायरिंगचं, ते कसं काढायचं. त्या बसेसच्या बाबतीत महिला बसेस सुरू केल्या त्यावेळेला, महिला सिक्युरिटीच्या बाबतीत. पण महिला हा निव्वळ फोकस नव्हता त्यावेळेला, सर्वच गोष्टी उत्तम कशा करता येतील याच्यावरती मी लक्ष दिलं. मग वाहतुकीचा प्रश्न हा पुण्याची मला वाटतं कायमस्वरूपी अजूनही न सुटलेली समस्या आहे. त्यावेळी BRTSचा एक प्रयोग झाला, पण तो थोडासा मला घाईघाईने झाला. आणि सांगते मी तुम्हाला, आम्ही सिडनीला गेलो होतो त्यावेळेला, ऑस्ट्रेलियामध्ये. तिथे मोनोरेल होती, तर जी की वेगवेगळ्या छोट्या गल्ल्यांमधनं पण ती वळू शकते. तिथं काही इमारतींच्या मधनही गेलेली होती, ही एकच इमारत दोन्ही बाजूला आणि मधनं मोनोरेल गेलेली. तर अशाही याचा आपल्याकडे कसा मिनी बसेसचा प्रयोग करता येईल का आपल्याकडे, सगळ्याच म्हणजे रेल्वे असेल किंवा त्यावेळेला आता मेट्रो झाली, पण त्यावेळेला लोकल ज्या मुंबईला असतात तशा पुणे दौंड पर्यंत किंवा त्या रूट वरती काही करता येईल का, असं वाहतुकीच्या दृष्टीने सायकल ट्रॅक आम्ही सुरू केले त्यावेळेला, मिनी बसेसचं आम्ही सुरुवात केली, बसेसची संख्या वाढवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. त्याच्यानंतर बसेस लोकांना जास्तीत जास्त उपलब्ध कशा होतील जेणेकरून वाहतूक. परंतु त्याही वेळेला काय झालंय माहितीये का, ही समस्या वाहतुकीची पुण्याची अशी नाहीये की ती आज सोडवली की विषय संपला. पुणे शहराची लोकसंख्या, मी जेव्हा महापौर होते त्या दरम्यान 30-35 लाख मतदार होते पुण्यामध्ये, आणि पुणे शहरामध्ये जागतिक लेवलवरती पुणे हे त्यावेळेला फास्टेस्ट ग्रोईंग सिटी इन द वर्ल्ड नंबर 3 होतं. एक जपानमध्ये होतं आणि एक दुसरं मला आता आठवत नाही. तर पुणे हे सततच वाढत चाललंय. तुम्ही त्याच्यासाठी काहीही केलं तर ते पूर्ण होईपर्यंत ते अपुरं पडायला लागतं. आणि म्हणून पुण्यासाठी बसून स्वतंत्रपणे पुण्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता तुम्ही PMRDA करताय किंवा आता तुम्ही रिंग रोड पहिले ताबडतोब झाले पाहिजेत, आणि पुण्याची जी ग्रोथ सेंटर्स आहेत ती थोडीशी बाहेर गेली पाहिजेत. लोकांना चांगली हॉस्पिटल्स, चांगल्या शाळा, चांगल्या सुविधा जर ज्या या रिंग रोड वरती मिळाल्या आणि वेगवेगळ्या टाउनशिप जर तिथे, आज तुम्ही मगरपट्टा टाउनशिप बघा, कन्सेप्टच आमचा असा आहे मगरपट्ट्याचा की आतल्या माणसांनी पायी शाळेला जावं, पायी कामावरती जावं,
पायी फिरायला जावं सगळ्या गोष्टी त्या आतल्या ह्याच्यामध्ये आहेत आणि तिथे नोकऱ्या पण आहेत, जॉब पण आहेत आतमध्ये. तर पुण्याच्या जे रिंग रोड आहेत त्याच्यावरती जर तुम्ही दोन्ही रिंग रोड ते लवकर जर आपण हे केले, डेव्हलप केले, त्याच्यावरती मेट्रो सहित इतर फ्युचरचा विचार करून मार्ग मोठे मोठे केले आणि त्याच्यावरची ग्रोथ सेंटर जर आपण डेव्हलप केली सरकारने, तर लोक बाहेरनं सगळ्यांना पुण्यात शाळेला यायचंय, पुण्यात खरेदीला यायचंय, पुण्यात हॉस्पिटलला यायचंय, पुण्यात राहायला यायचंय. हा जो काही एक लोकांचं हे असतो ना, तो कमी होईल. आणि त्याला काही नाही, आता आपण अमेरिकेत पाहतो न्यूजर्सी न्यूयॉर्क पासनं 150 मैलापर्यंत लांब आहे, पण ते नदीच्या पलीकडचं शहर आहे, पण लोक राहतात कारण त्यांना त्यांच्या ठिकाणी सगळ्या सुविधा मिळतात. तसं आपल्याला सुद्धा पुणे शहर हे कल्चर वाईज, एज्युकेशन वाईज, हॉस्पिटलच्या सुविधा आणि महिलांसाठी सेफ, ह्या अतिशय उत्तम गोष्टी आहेत. इव्हन हवामान पण पुण्यातलं चांगलं होतं. या सगळ्या गोष्टी, पुण्यामध्ये इतिहास आहे, पुण्यामध्ये अशी काही स्थळं आहेत, तर त्या निमित्ताने पुण्याचं नाव लोकांना म्हणजे तोंडावरती आहे. सगळ्या गोष्टीसाठी पहिल्यांदा पुण्याचा विचार केला जातो भारतातनं. मुलींना शिकायला पाठवायचं पुण्यात फर्स्ट प्रायोरिटी आहे, मुलीला लग्न करून द्यायचं पुण्यात फर्स्ट प्रायोरिटी आहे. तर या सगळ्यासाठी या सगळ्याचा विचार केला पाहिजे. कदाचित माझा हा विचार लोकांना हास्यास्पद वाटेल, पण या प्रत्येक गोष्टीचा विचार करून तुम्ही पुण्याची आजूबाजूची जी पेरीफेरी आहे ती रस्त्यांनी आणि इतर या सुविधांनी जर परिपूर्ण केली तर पुण्यातला ट्रॅफिकचा प्रश्न कमी होऊ शकतो असं माझं. याच्या व्यतिरिक्त त्याला काहीही पर्याय नाहीये. म्हणजे वाढती लोकसंख्या बाहेर थोपवली आणि तिला तिथे डेव्हलप केली तर ते होऊ शकतं. तुम्ही जेव्हा महापौर झालात, म्हणजे तुमचा काँग्रेसपासून प्रवास सुरू झाला, मग तुम्ही पुणे विकास आघाडीमध्ये जायचं नाही असं ठरवलं. हो. तर मात्र जेव्हा 99 मध्ये काँग्रेसपासून शरद पवार आणि 3 नेते वेगळे झाले, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा तुम्ही पवार साहेबांबरोबर गेलात आणि नंतर अजितदादांबरोबर आता. अर्थात आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा पुन्हा राष्ट्रवादीचं कुटुंब एकत्र येणार असं दिसतंय. निश्चित येतील एकत्र असं मला वाटतंय. कारण पण मग चिन्हाचं काय, का आपापल्या चिन्हांवर लढणार पण युती मर्ज होत नाहीये. आम्ही बरोबर येतोय, एकत्रित निवडणूक लढणं म्हणजे तुतारी घेतलेला माणूस आणि त्यांचे उमेदवार असतील ते कदाचित त्यांच्या ह्याच्यावरती राहतील, आमचे उमेदवार असतील तर आमच्या चिन्हावरती राहतील. कारण ज्या वेळेला आम्ही म्हणू सगळ्यांनी आमच्या चिन्हावर, याचा अर्थ पक्ष मर्ज होईल आणि पक्ष मर्ज होण्याची चर्चा नाही आहे. आम्ही एकत्रित लढण्याची चर्चा आहे. आत्ताचाच विषय चालू आहे म्हणून आपले जे प्रशांतजी जगताप आहेत त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि त्यांचं ठाम म्हणणं आहे की दोघं एकत्र येत असतील तर मी राजीनामाच देईन. काय मला असं बोलणं झालं त्यांच्याशी? प्रशांतशी माझं बोलणं नेहमी होत राहतं, एक कलिग म्हणून किंवा माझा सहकारी, छोटा सहकारी म्हणून नेहमी मी बोलत असते. तो नवीन राजकारणात येताना तर मी त्याला खूप सपोर्ट पण केला होता. पण आता तो जे बोलतोय ना, मला असं वाटतं की पक्षाचा अध्यक्ष कमी आणि वैयक्तिक विचार जास्त असं तो मांडतोय या ठिकाणी. आणि तो का असं करतोय मला माहित नाहीये, पण मला असं वाटतं तो जे बोलतो ते त्यांनी पक्षाचा एक अध्यक्ष आहे, त्यांच्या पक्षाचं हित कशात आहे याचा विचार करून त्यांनी बोलायला पाहिजे. आणि बोलताना आपल्यापेक्षा सिनियर पण आहेत, आपल्या निर्णय घ्यायचा अधिकार त्यांचा आहे. ते काय निर्णय घेतात हे पाहून त्यावर आपण आपलं मत व्यक्त करावं, ते पण पक्षाचा अध्यक्ष म्हणून, वैयक्तिक नाही, असं माझं ठाम मत आहे. आता तुमच्या काळाकडे परत जाऊ, महापौर पदाच्या. कारण त्यावेळी ना ज्यांना राजकीय विरोधक म्हणून निवडून आलेले होते, म्हणजे शिवसेना भाजपाची युती तेव्हा स्ट्रॉंग होती, तशी काँग्रेस राष्ट्रवादीची पण होती. आणि त्यामुळे फक्त काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी एक युती झाली. मग त्यामध्ये एक झालं की महापौरपद राष्ट्रवादीकडे, उपमहापौरपद मग शिवसेनेकडे, स्थायी समितीमध्ये सगळी खिचडी ती बीजेपीकडे. आणि मग हे सगळं असं. पण मग ही मोठ सांभाळण्याचं काम तुमच्यावर तेव्हा कुठेतरी प्रमुख म्हणून, त्या सत्तेच्या उत्तरेमधले प्रमुख म्हणून तुमच्यावर होतं. काय कसरती कराव्या लागल्या, काय अवघड झालं आणि काय सगळ्यात अविस्मरणीय राहिलं? त्याच्यामध्ये ना खरं तर मला
एक तर म्हणजे आम्ही काँग्रेसला दूर ठेवायचं वगैरे हा विषय अजिबात नव्हता. बरं. आमची आणि काँग्रेसची नैसर्गिक त्यावेळेला युती होती आणि युती यांची होती, म्हणजे शिवसेना बीजेपीची, आणि आमची आघाडी असायची. बरोबर. त्यावेळेला आम्ही नैसर्गिक विचारसरणीवरती चालणारे लोक होतो. पूर्वी सगळे एकत्र होतो काँग्रेसवाले आम्ही. परंतु काय झालं, ज्या वेळेला पवार साहेब पूर्वी बघत होते त्यावेळेला त्यांनी बऱ्यापैकी सगळा पुण्याचा कारभार कलमाडी साहेबांच्या हातात दिला होता, सुरेशबाईंच्या हातात दिला होता. अजितदादांचं त्याच्यामध्ये कुठेही हे नसायचं, म्हणजे ते त्यांचं जिल्ह्यामध्ये बघत होते. पण नंतर काय झालं, पवार साहेब जेव्हा दिल्लीला गेले त्यानंतर पवार साहेबांनी बऱ्यापैकी पक्षाच्या गोष्टी अजितदादांवर सोपवल्या. त्यामुळे अजितदादा पुण्यात सुद्धा लक्ष घालायला लागले. पण सुरेशबाईंना अजितदादा हे त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहेत, मी पवार साहेबांच्या बरोबर काम केलंय, मी त्यांचं ऐकणार नाही, किंवा तिथे त्यांना ते दोघांना त्यांना पवार साहेब म्हणजे अजितदादांना बरोबर घेऊन चालणं हे सुरेशबाईंना जमलं नाही. आणि मग पुण्यामध्ये मी अजित पवारांचा महापौर होऊच देणार नाही, ही त्यांची भूमिका होती. बर, की अजित पवारांचा महापौर मी होऊच देणार नाही. आणि त्यामुळे नाईलाजाने आम्हाला इतरांच्या बरोबर जावं लागलं, कारण आम्ही मोठ्या संख्येने होतो. आमचा महापौर होणारच होता त्यावेळेला, म्हणजे होऊ शकत होता, आणि काँग्रेसने आम्हाला द्यायचं नाही म्हणून आम्ही आमचा महापौर होऊ न देणं हे राजकारण नाही आहे. आम्हाला सत्ता राबवायची होती, आम्हाला महापौर आमच्या पक्षाचा करायचा होता. त्यामुळे मग नाईलाजाने अजितदादांनी या लोकांच्या बरोबर जायचं ठरवलं आणि पवार साहेबांनी आणि यांच्या बीजेपीच्या दिल्लीतल्या लोकांनी त्याला मान्यता दिली. त्यावेळेला ही एक महाराष्ट्रात नाही भारतात हा नवीन प्रयोग होता अगदी. परंतु हे माझं सभागृहामध्ये पक्षामध्ये काम करणं हे पक्षाच्या मर्यादेपर्यंत होतं. परंतु बाकी सगळ्या पक्षाचे लोक माझे खूप चांगले मित्र होते, सगळ्यांचे संबंध चांगले होते, अतिशय खेळीमेळीचे. त्यामुळे या सगळ्यांना घेऊन जाणं मला अजिबात अवघड गेलं नाही. मग अविस्मरणीय अशी घटना कुठली आहे त्या काळातली? म्हणजे अविस्मरणीय म्हणजे कुठल्या अर्थाने? काम करण्याच्या सभागृहामध्ये काम करत असतानाची अशा अर्थाने म्हणते. नाही, सभागृहात काम करत असताना अतिशय खेळीमेळीचं वातावरण असायचं. अविस्मरणीय म्हणावं असं काही वेगळं घडलं नाही. सभागृह खूप चांगलं चाललं प्रत्येक वेळेला, कारण 3 पक्ष एकत्र येऊन तिघांनी आम्ही चांगलं काम करण्याचं ठरवलं. प्रत्येकाची चांगली जी योजना होती ती करायची ठरवल्यामुळं, की बाबा सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, सगळ्यांना काम करता आलं पाहिजे, सगळ्यांच्या मनाप्रमाणे शहरामध्ये चांगल्या योजना, म्हणजे मॅक्सिमम आपण एरवी काय म्हणतो कॉमन मिनिमम म्हणतो, पण आम्ही मॅक्सिमम प्रत्येकाला चांगलं कसं देता येईल अशा पद्धतीने विचार करून मग आम्ही शहरामध्ये चांगल्या योजना बऱ्याच राबवल्या. तर त्यावेळेला मग शहरामध्ये आम्ही 4ही दिशांना 4 नाट्यगृह उभी केली. त्यावेळेला आपल्या हॉस्पिटलची नीव, त्यावेळेला मेडिकल हॉस्पिटल करायचं त्याचा विषय त्यावेळेला झाला. नदी सुधारचा विषय त्याच वेळेला झाला आणि पुण्यामध्ये मेट्रो आणायची हाही विषय त्याच वेळेला झाला. किंबहुना मी महापौर असताना श्रीधरन ज्यांनी दिल्ली मेट्रो केली, तर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला अशी पुण्यात करून द्या. मग पुण्यातले सगळ्या पक्षाचे नेते, मी महापौर म्हणून उपमहापौर, आम्हाला सगळ्यांना श्रीधरांनी दिल्लीला बोलवलं आणि दिल्ली मेट्रोनी आम्हाला सगळी दिल्ली मेट्रो फिरून दाखवली. त्यांची जी कामं चालू होती ती कामं दाखवली आणि त्याप्रमाणे त्यांनी पुण्याचा DPR करायला त्यावेळेला सुरुवात केली. मग जेव्हा तुम्ही पवार साहेबांबरोबर दादांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, आत्ता म्हणता का, अलीकडे, तर तेव्हा थोडासा त्रास होतो काय? कसं ती कश्मकश कशी होती ती? तुम्हाला तर काय सांगू त्याचं, म्हणजे माझा निर्णय इमिजिएट झाला होता. निर्णय घेताना मला म्हणजे मनामध्ये काही शंका नव्हती की मला दादांच्या बरोबर राहायचंय, परंतु हा निर्णय घ्यावा लागतोय या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास झाला मला. कारण आम्ही त्यावेळेला, मी तुम्हाला नावही सांगते, अजितदादांच्या ऑफिसमध्ये पहिल्या 2 दिवसातली गोष्ट आहे, हे सगळं झालं त्या दिवशी. सकाळी मी, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ साहेब,
आणि अजून एक दोन कोणी मंत्री होते, मला आता नाव आठवत नाही. आणि जेव्हा म्हणजे मी दादांच्या बरोबर आहे ते सांगायला मी तिथे मला गेले होते मी, तर अक्षरशः मी ओक्सांबोक्षी रडले तिथं. म्हणजे माझा निर्णय झाला होता, तो घेताना मला कुणाचंही दडपण किंवा असं काहीही नव्हतं, पण मला तो निर्णय घ्यावा लागतोय म्हणून मला ना प्रचंड त्रास झाला. म्हणजे मला इवन वळसे पाटील साहेब किंवा रामराजे म्हणाले, तुम्ही का एवढं अपसेट होता, आम्ही पण आहोत, आम्हालाही कोणाला फारसं चांगलं काही वाटत नाहीये, आम्ही आहोत बरोबर वगैरे. मी म्हटलं मला असं काही हे नाहीये, पण मला आतून ते येत होतं. 40 वर्ष मी त्यांच्या बरोबर राहिले होते, साहेबांच्या बरोबर. तर मग आता पुन्हा एकत्र येणार नाही, आहात? एकत्र म्हणजे कशा म्हणजे- अर्थाने निदान या महापालिकेच्या चांगली गोष्ट आहे निवडणुकीच्या ना. निमित्ताने चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की आम्ही एकत्र लढतोय. कारण आम्ही जरी आम्ही युतीमध्ये असलो तरी आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारी मंडळी आहोत, ती पण त्याच विचारांची मंडळी आहेत. आणि इथे पुणे शहरामध्ये आज तुम्ही पाहिलं असेल, पुणे जिल्ह्याने अजितदादांना किती भरभरून यश दिलेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये अजितदादांचं काम काय पद्धतीनं चालतं हे लोकांना माहिती आहे. आणि पुणे शहराचा जर विकास करायचा असेल तर पहाटे 6 वाजता उठून रस्त्यावर काम करणाऱ्या नेत्या व्यतिरिक्त कोण करू शकणार आहे? हे सगळ्यात महत्वाचं आहे ना, की पुणेकरांना माहिती आहे. आणि एकच एक कुठली तरी डोक्यामध्ये हे घेऊन चालण्यापेक्षा चहूबाजूनी, आणि दादा काम करताना बारीक सारीक विचार करतात. म्हणजे हे करायचंय म्हणून कोणावर तरी सोपवलं असं नाही, ते त्या गोष्टीतल्या डिटेलिंग बघतात, त्याचं सगळं शक्यता आणि हे तपासून बघून ते स्वतः लक्ष घालून काम पूर्ण करून घेतात. त्यामुळं पुणे शहरामध्ये कोणालाही बरोबर घेऊन काम करण्याची संधी मिळवणं यात काही चुकीचं नाहीये. शेवटचा प्रश्न, की पुन्हा महापौर पद हाती आलं असं गृहीत धरूया आपण, एक हायपोथेटिकल प्रश्न आहे हा. तर तुमचे शहरासाठीचे 3 प्रमुख प्रश्न कुठले आहेत की जे तुम्ही प्राधान्यक्रमाने सोडवाल? माझे शहरासाठीचे 3 प्रमुख म्हणजे पाण्यासाठी ठोस काहीतरी, हे शहराचं सायंटिफिक हे करून की याची लोकसंख्या कशा पद्धतीने वाढतीये, कुठल्या भागात वाढतीये, आणि पाण्याचे अजून सोर्सेस, म्हणजे आता जी काही धरणं आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काहीतरी पाण्याचा विचार करावा लागेल. म्हणजे आता परवा दादांशी या विषयावर झालं बोलणं, टाटाचं जे धरण आहे ते पाणी कसं शहराला उपलब्ध करून घेता येईल, किंवा मी स्वतः जर असेल तर मी तिथे अजून एखादं धरण किंवा पाण्याचं सोर्स काय करता येईल, हा एक महत्वाचा. रिंग रोड पहिले, रस्ता रुंदीकरण, आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये आम्ही कुठं कमी पडतो. तर आज पुणे शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पुण्याला 6000 कमीत कमी बसेसची आवश्यकता आहे. आज आमच्याकडे 3100 बसेस आहेत. तर त्या 6000वरती कशा नेता येतील? मला वाटतं 3100 पेक्षाही कमी आहेत. त्या पहिल्यांदा 3100 बसेस हे आम्हाला शहरात लागतील. पेरी जर धरली, नवीन आलेली गावं वगैरे, तर आम्हाला 6000 बसेस लागतील. आता त्याचं पहिल्यांदा नियोजन करणं, पाणी, वाहतूक, आणि मग आरोग्यासाठी पुण्यामध्ये एक 4 किंवा 6 बाजूला ससूनच्या धर्तीवरची सेपरेट हॉस्पिटल्स. कारण मी पाहते गोरगरिबांना दवाखान्याचा खर्च अजिबात परवडत नाहीये. जे काही हॉस्पिटल्स असतील ते महानगरपालिकेच्या मालकीचे असले पाहिजेत, आणि तिथल्या सुविधा अत्यंत कमी याच्यामध्ये लोकांना मिळाल्या पाहिजेत. दुसरं अतिशय महत्वाचं, शहरामध्ये असं नाही, देशामध्ये डायबिटीस मोठ्या प्रमाणावर वाढतोय, बीपीचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात, आणि त्याची औषधं आणि त्याच्या सुविधा खूप महाग आहेत. तर या पेशंटसाठी त्या हॉस्पिटलमध्ये एक सेपरेट सेक्टर असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये लोकांना डायबिटीसची औषधं मोफत मिळाली पाहिजेत, पटकन चटकन मिळाली पाहिजेत. दुसरं, त्यांच्या ज्या महिन्याच्या टेस्ट असतात त्या त्यांना, आणि त्या खरं स्वस्त असतात, पण खाजगी लॅबमध्ये इतके प्रचंड पैसे घेतात, त्यांचा पहिला तर 30% कट जे कोणी पाठवतात त्यांच्यासाठी असतो, अजून जे काय त्यांचे जातात. तर कॉर्पोरेशनने जर या पद्धतीनं केलं तर निदान मोठा वर्ग जो डायबिटीस आणि तुमचा ब्लड प्रेशर या रुटीन मधल्या याच्यामध्ये, तर त्यांना थोडासा दिलासा मिळेल. हॉस्पिटल्स जर महानगरपालिकेच्या मालकीचे असतील तर नागरिकांचा
तो खर्च मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे ते घाबरणार नाही तो. लोकांना दवाखान्याची बिलं भरता भरता प्रचंड त्रास होतो. तर त्या ठिकाणी हे 3-4 सेक्टरवरती मला लक्ष द्यावंसं वाटतं आणि ते सेक्टर मला त्रास देतात. मी त्याच्यावर सतत विचार करत राहते, आजही विचार करत राहते. म्हणजे तो एक स्वभाव आहे की वाहतूक कशी सुधारायची, पाणी व्यवस्था कशी सुधारायची आणि मेडिकलचे जे काही, आणि अजून एक महत्वाचं म्हणजे एज्युकेशन जे आहे ना, त्याच्यामध्ये लहान मुलांना कॅप्चर करून तुम्ही संस्कार आणि एज्युकेशन बाबतीत जर त्यांच्यावरती फोकस केला तर आपण बऱ्यापैकी समाजाला एकतर ह्या छोट्या मुलांच्या माध्यमातून पुढचा समाज आपण चांगला घडवू, आणि आताच्या समाजाला जर तुम्हाला काही रिलीफ द्यायचा असेल तो त्याचा ट्रॅव्हल टाइम कमी करून, त्याच्या माध्यमातून होणारं पोल्युशन कमी करून आणि त्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे ताबडतोबीने. फर्स्ट प्रायोरिटी. राजलक्ष्मीताई, तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप मनापासून मनमोकळं बोललात. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पुणे शहराबद्दलच्या कुठल्या समस्या भेडसावतात असं वाटतं, ज्यांच्यावर तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, हे अवश्य आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुण्याचा वेगळे वेगळे प्रयोग जे होते, राजकीय प्रयोग, त्याबद्दल काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं का, याबद्दल तुमची मतं अवश्य कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी राजलक्ष्मीताई भोसले यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद.